Hello dear students, today we are going to learn and understand how to solve miscellaneous problem set 2 from class 7 mathematics. टेक्स्टबुक मध्ये सगळ्यात शेवटी पेज नंबर 100 वर miscellaneous problem set 2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 11 क्वेश्चन्स आहेत आणि 3 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. आता हे क्वेश्चन्स आपण या आधी सुद्धा सॉल्व्ह केलेले आहेत. हे क्वेश्चन्स म्हणजे या प्रकारचे क्वेश्चन्स वेगवेगळ्या चॅप्टर्स थ्रू आपण या प्रकारचे क्वेश्चन्स सॉल्व्ह केलेले आहेत. मग टेक्स्टबुकच्या शेवटी हे अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला परत का दिलेले आहेत? कारण अतिशय सोपं आहे. फायनल एक्झाम्स येत आहेत आणि फायनल एक्झामची तयारी करण्यासाठी म्हणून आपल्याला टेक्स्टबुकच्या शेवटी हे अशा प्रकारचे क्वेश्चन्स पुन्हा एकदा प्रॅक्टिस म्हणून दिलेले आहेत. मग आता हे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केल्यानंतर आपली रिव्हिजन होणार आहे, हो की नाही? म्हणजे एक्झामचा पेपर आला आणि कोणी तुम्हाला विचारलं की एक्झामची तयारी झालेली आहे ना, मग आउट ऑफ मार्क्स मिळणार ना, मग तुमचे आन्सर असले पाहिजे. चला तर मग क्वेश्चन रीड करायला घेऊयात. Angela deposited 15,000 rupees in a bank at a rate of 9 PCPA. एंजेलाने 15,000 रुपीज बँकेमध्ये ठेवले आणि रेट ऑफ इंटरेस्ट काय होता? 9% per annum. She got simple interest amounting to 5,400 रुपीज आणि त्यावर तिला 5,400 रुपीज इतका इंटरेस्ट मिळाला. मग क्वेश्चन काय विचारलेला आहे? फॉर हाऊ मेनी इयर्स हॅड शी डिपॉझिटेड द अमाऊंट. मग किती वर्षांसाठी तिने ती अमाऊंट डिपॉझिट ठेवलेली होती. आता इथे बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो की दिलेल्या क्वेश्चनमध्ये प्रिन्सिपल कोणता आहे, रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे आणि सिम्पल इंटरेस्ट दिलेला आहे का, दिलेला असेल तर तो कोणता आहे, हो ना, किती वर्षांसाठी ठेवलेला आहे. मग अशा वेळी काय करायचं आहे? क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचं आहे, घाई करायची नाही आहे, सावकाश रीड करायचं आहे आणि अर्थ समजून घ्यायचा आहे की दिलेल्या क्वेश्चनमध्ये एक्झॅक्ट आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे आणि काय काय इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. आता इथे पहा, एंजेला डिपॉझिटेड 15,000 रुपीज म्हणजे एंजेलाने 15,000 रुपीज बँकेमध्ये ठेवलेले आहेत. 15,000 रुपीज तिने बँकेमध्ये ठेवलेत याचाच अर्थ काय? तर 15,000 हे झाले तिचे प्रिन्सिपल. आता इथे रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे पहा, रेट ऑफ 9 PCPA. 9 PCPA म्हणजे 9% पर ॲनम. या रेट ऑफ इंटरेस्टने तिने 15,000 रुपीज बँकेमध्ये ठेवलेले आहेत. पुढे काय त्यांनी दिलेलं आहे? शी गॉट सिम्पल इंटरेस्ट अमाउंटिंग टू 5,400 रुपीज आणि या 15,000 रुपीजवर म्हणजे या प्रिन्सिपलवर तिला सिम्पल इंटरेस्ट मिळालेला आहे. किती? 5,400 रुपीज. मग क्वेश्चनमध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे? फॉर हाऊ मेनी इयर्स हॅड शी डिपॉझिटेड द अमाऊंट. ही जी अमाऊंट तिने डिपॉझिट केलेली आहे 15,000 रुपीज, ती किती वर्षांसाठी तिने डिपॉझिट केलेली आहे, बँकेमध्ये ठेवलेली आहे. लक्षात घ्या, एंजेलाने 9% पर ॲनम या रेट ऑफ इंटरेस्टने 15,000 रुपीज बँकेमध्ये काही वर्षांसाठी ठेवले. काही वर्षांसाठी ठेवल्यानंतर त्यावर तिला 5,400 रुपीज इंटरेस्ट मिळालेला आहे, सिम्पल इंटरेस्ट. मग किती वर्षांसाठी तिने ते बँकेमध्ये ठेवले, असा हा क्वेश्चन आहे. चला तर मग या क्वेश्चनमध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते आपण पाहून घेऊयात. आणि आता अजून सुद्धा जर तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन्स जरासे डिफिकल्ट वाटत असतील तर मी तुम्हाला सजेस्ट करेल, आपण चॅप्टर नंबर 10 बँक्स अँड सिम्पल इंटरेस्ट हा चॅप्टर अभ्यासलेला आहे. त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 40 पाहिला. प्रॅक्टिस सेट 40 हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पुन्हा एकदा पाहून घ्या. तुमचे सगळे डाऊट्स हा व्हिडिओ पाहिल्यानंतर क्लिअर होतील. चला आता पुन्हा क्वेश्चनकडे येऊयात आणि काय काय आपल्याला दिलेलं आहे. तर प्रिन्सिपल दिलेला आहे 15,000 रुपीज. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट, येस व्हेरी गुड, 9 PCPA. त्यानंतर काय दिलेलं आहे? टाइम पिरियड दिलाय का? नाही. फॉर हाऊ मेनी इयर्स हॅड शी डिपॉझिटेड द अमाऊंट. आपल्याला टाइम पिरियड फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. सो इथे आपण क्वेश्चन मार्क देऊन घेऊयात. त्यानंतर काय दिलेलं आहे? इंटरेस्ट दिलेला आहे का? तर हो, हे पहा, शी गॉट सिम्पल इंटरेस्ट अमाउंटिंग टू 5,400 रुपीज. सो इंटरेस्ट किती तिला मिळालेला आहे? 5,400 रुपीज. आता इथे आपल्याला टाइम पिरियड फाइंड आउट करायचा आहे. मग मॅजिक फॉर्म्युला काय आहे? इंटरेस्ट इज इक्वल टू येस P इंटू R इंटू T अपॉन 100. चला तर मग आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. सो हे पहा, P काय आहे? P म्हणजे प्रिन्सिपल काय आहे? 15,000. त्यानंतर मल्टिप्लिकेशनचं साईन R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे? 9. त्यानंतर T म्हणजे काय? टी म्हणजे टाइम पिरियड. तो आपल्याला दिलेला नाही आहे, तो फाइंड आउट करायचा आहे. मग टी ॲज इट इज इथे राईट करून घ्यायचा, कारण टी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, अपॉन 100. आता त्यानंतर इंटरेस्ट सुद्धा त्यांनी दिलेला आहे क्वेश्चनमध्ये. सो 5,400 अशा प्रकारे इथे राईट करून घ्यायचं आहे.
मुलांनो, तुमच्यापैकी कोणीतरी एकाने मला कमेंटमध्ये एक क्वेश्चन विचारला होता, की जेव्हा आपल्याला टाईम पिरियड फाइंड आउट करायचा असतो, तेव्हा त्याचा फॉर्म्युला वेगळा असतो का? रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायचा असतो, तेव्हा त्याचा फॉर्म्युला वेगळा असतो का? तर इथे मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते, की जेव्हा कधी आपल्याला प्रिन्सिपल फाइंड आउट करायचं असतं, इंटरेस्ट फाइंड आउट करायचा असतो, रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायचा असतो, टाईम पिरियड फाइंड आउट करायचा असतो, तेव्हा आपल्याला हा सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता इथे आपण काय केलेलं आहे, इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100 असं केलेलं आहे आणि त्यामध्ये दिलेल्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केलेल्या आहेत आणि मग पुढे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करत जाणारच आहोत. ते आपण पाहूयात, पण त्याही आधी आपण त्या मुलाची क्वेरी सॉल्व्ह करून घेऊयात. आता इथे आपला मॅजिक फॉर्म्युला काय आहे, इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. आलं लक्षात? मग आता जेव्हा आपल्याला टाईम पिरियड फाइंड आउट करायचा असतो तेव्हा आपण काय करतो, तर टीला एकट्याला इथे बाजूला ठेवत असतो, म्हणजे इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवत असतो आणि इतर जे काही शिल्लक आहे इथे त्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देतो, कारण आपल्याला टीला एकट्याला फाइंड आउट करायचं असते ना, बाकीच्या व्हॅल्यूज तर आपल्याकडे असतात, हो ना. मग कशा प्रकारे हा फॉर्म्युला तयार होतो हे पहा. इंटरेस्ट ॲज इट इज येणार इक्वल टू आणि इक्वल टूच्या राईट हँड साईडला आपल्याला फक्त टी ठेवायचं आहे, कारण आपल्याला टी फाइंड आउट करायचा आहे टाईम पिरियड. मग आता पी इंटू आर अपॉन 100 याचे काय करायचे, याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून द्यायचे. मग आता ते असेच जाणार का, तर नाही, त्यामध्ये काहीतरी चेंजेस होणार ना. असेच कसे जाणार, आता इथे पी मल्टिप्लाइड बाय आर आहे जे न्यूमरेटरमध्ये आहे, ते इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला जातील तेव्हा ते डिनॉमिनेटरमध्ये येणार आणि जे डिनॉमिनेटरमध्ये आहे ते न्यूमरेटरमध्ये जाऊन बसणार. मग कशा प्रकारे येणार, सो इथे इंटरेस्ट मग डिवायडेड बाय पी मल्टिप्लाइड बाय आर, हे वरती आहे की नाही न्यूमरेटरमध्ये, ते जाणार इथे खाली डिनॉमिनेटरमध्ये डिवाइड होणार. सो पी मल्टिप्लाइड बाय आर आणि आता इथे 100 डिवाइड होत आहे, तो इथे इंटरेस्टला मल्टिप्लाय होणार. आलं लक्षात? जेव्हा आपल्याला टाईम पिरियड फाइंड आउट करायचा असतो तेव्हा अशा प्रकारे आपल्याला याच फॉर्म्युलामध्ये थोडेसे चेंजेस करावे लागतात आणि मग यामध्ये आपण आपल्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करणार. आता आपल्याला जेव्हा रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायचा असतो तेव्हा सुद्धा हाच फॉर्म्युला का, तर हो, तेव्हा सुद्धा हाच फॉर्म्युला. इथे आपण टाईम पिरियड फाइंड आउट करायचा होता तेव्हा आपण काय केलं, टाईम पिरियडला एकट्याला राईट हँड साईडला ठेवलं. मग आता इथे जर आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे तर फक्त आरलाच आपण राईट हँड साईडला ठेवणार इक्वल टूच्या. हे पहा, मग फॉर्म्युलामध्ये कशा प्रकारे चेंजेस होतील. सो आर इकडे एकटा राहिला इक्वल टूच्या राईट हँड साईडला. मग आता राईट हँड साईडला जे काही आहे ते सगळे इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला जाणार. सो काय काय राहणार मग, आर सोडून पी मल्टिप्लाइड बाय टी डिवायडेड बाय 100. सो इथे पी मल्टिप्लाइड बाय टी इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला जातील तेव्हा ते कुठे जाणार, डिनॉमिनेटरमध्ये. इथे वर आहेत की नाही न्यूमरेटरमध्ये, मग इकडे जातील तेव्हा डिनॉमिनेटरमध्ये. सो इंटरेस्ट डिवायडेड बाय पी मल्टिप्लाइड बाय टी आणि हा जो 100 इथे डिवाइड होत आहे तो इथे वरती येणार, मल्टिप्लाय होणार इंटरेस्टला. आलं लक्षात तुमच्या? आता आपण जे सॉल्व्ह करत आहोत हे आपण काय केलेलं आहे, फॉर्म्युलामध्ये आधीच चेंजेस नाही केले. आधी आपण काय केलं, आपल्याकडे ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सबस्टिट्यूट केल्या आणि आता हे पहा सगळीकडे नंबर्स आहेत की नाही, हा एकटा टी आहे. मग आता या एकट्या टीला आपल्याला इकडे इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवता येतं आणि हे जे नंबर्स आहेत त्यांना इकडे पाठवता येतात. आलं लक्षात? इतकं सोपं आहे, दोन्ही पद्धती सारख्याच आहेत. काय वेगळेपणा आहे, फॉर्म्युलामध्ये या ठिकाणी आधीच चेंजेस करून घेतलेले आहेत आणि इकडे जे आपण मेथड करत आहोत त्यामध्ये काय करतो, आपण आधी व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करतो आणि मग चेंजेस करून घेतो. चला तर मग सॉल्व्ह करायला घेऊयात. आय होप ज्या विद्यार्थ्याने मला हा क्वेश्चन विचारला होता त्याचं उत्तर त्याला मिळालं असेल. चला सॉल्व्ह करायला घेऊयात पुढे आपण. आता हे पहा, आपल्याला टीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, टाईम पिरियड फाइंड आउट करायचा आहे. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, एकट्या या टीला इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवावं लागणार आहे आणि बाकीचे हे जे नंबर्स आहेत त्या सगळ्यांना आपल्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवावं लागणार. मग ते असेच्या असे जाणार का, तर नाही, त्यामध्ये थोडेफार चेंजेस होणार की नाही. 15,000 मल्टिप्लाइड बाय 9 हे जे न्यूमरेटरमध्ये आहे ते इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला गेल्यावर डिनॉमिनेटरमध्ये जाणार आणि हा जो 100 डिनॉमिनेटरमध्ये आहे तो न्यूमरेटरमध्ये जाणार. हे पहा अशा प्रकारे. सो हा जो 5,400 आहे ना तो ॲज इट इज इथे राहणार बरं का. आता हे जे वरती आहेत ना 15,000 मल्टिप्लाइड बाय 9 ते जाणार इकडे खाली आणि हा जो 100 इथे डिवाइड होतोय
तो जाणार इकडे वरती, मल्टिप्लाय होणार इकडे. इज इक्वल टू काय आता इथे शिल्लक राहिलं, एकटा टी. राईट करून घेऊयात आणि आता सॉल्व्ह करूयात. आता इथे हा 0 हा 0, 100मध्ये सुद्धा 2 झिरोज आहेत. सो हे 2 झिरोज आपण कट करून टाकूयात. आता हा 1 0 आणि हा 1 0 कट करूयात. 540 आणि इकडे आहे 9. 9ने 540ला आपण डिवाइड करू शकतो. 9 1s are 9, 9 6s are 54, 9 zeros are 0. आता 15ने आपण 60ला डिवाइड करू शकतो का, तर हो. 15 1s are 15 आणि 15 4s are 60. सो इथे काय रिमेनिंग आहे, 4. सो 4 इज इक्वल टू टी, म्हणजेच टी इज इक्वल टू 4. आणि टी काय आहे, टी म्हणजे काय, टी म्हणजे आहे टाइम पिरियड. सो टाइम पिरियड काय आला इथे, 4. सो एंजेलाने जे 15,000 रुपीज 9% पर ॲनमने बँकेमध्ये ठेवले होते, ज्याच्यावर तिला 5,400 रुपीज इतका इंटरेस्ट मिळाला, ते तिने किती वर्षांसाठी ठेवले होते, तर 4 इयर्ससाठी. आलं लक्षात. हे पहा, फायनल आन्सर राईट करूयात. Angela had deposited the amount for 4 years. Let's see next question. 10 men take 4 days to complete the task of tarring a road. How many days would 8 men take? Tarring a road म्हणजे रस्त्याचे डांबरीकरण करणे. मग रस्त्याचे डांबरीकरण करण्याचं हे जे काम आहे, हे जे टास्क आहे, ते कंप्लीट करण्यासाठी 10 माणसांना 4 दिवस लागत आहेत. 10 men takes 4 days. मग क्वेश्चनमध्ये काय विचारले, हाऊ मेनी डेज वुड 8 men take? मग 8 माणसांना किती दिवस लागतील. आता इथे तुम्हाला आठवलं का, हा जो क्वेश्चन आहे तो कोणत्या चॅप्टरशी रिलेटेड आहे, कोणत्या टॉपिकशी रिलेटेड आहे. येस, डायरेक्ट प्रपोर्शन अँड इन्व्हर्स प्रपोर्शन. जर तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना थोडेसे डाऊट्स येत असतील, थोडं कठीण वाटत असेल, तर मी सांगेन तुम्हाला, सजेस्ट करेल की तुम्ही हे जे व्हिडिओज आहेत ते पुन्हा एकदा पाहून घ्या. म्हणजे अशा प्रकारचा अगदी सिम्पल क्वेश्चन आहे, असा जर क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये आला तर तुम्ही खूप इझिली आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. काय करायचं आहे, तुमचे फक्त डाऊट्स क्लिअर करून घ्यायचे आहेत की डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय, इन्व्हर्स प्रपोर्शन म्हणजे काय, आणि ते प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे असतात. खूप इझी आहे, काही कठीण नाही आहे यामध्ये. आउट ऑफ मार्क्स तुमच्या खिशात असणार आहेत. तुम्हाला एकदा कन्सेप्ट कळाली ना की डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय आणि त्याचे आन्सर कसे फाइंड आउट करायचे आहे, आणि इन्व्हर्स प्रपोर्शन म्हणजे काय, त्याचे आन्सर कसे फाइंड आउट करायचे, तर खूप इझी आहे. हे पहा, आता हे व्हिडिओज जे आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला आता आपण आपल्या क्वेश्चनचे आन्सर सॉल्व्ह करायला घेऊयात. काय करायचे, सगळ्यात आधी आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे क्वेश्चनमध्ये ती आपल्याला राईट करून घ्यायची. आता काय दिलेलं आहे, 10 men take 4 days to complete the task. नंबर ऑफ मेन दिलाय आणि नंबर ऑफ डेज दिलेत. सो इथे आपण राईट करून घ्यायचं नंबर ऑफ मेन अँड नंबर ऑफ डेज. 10 माणसांना 4 दिवस लागत आहेत. नंबर ऑफ मेन किती, 10, आणि नंबर ऑफ डेज किती, 4. पुढे काय क्वेश्चन आहे, हाऊ मेनी डेज वुड 8 men take? मग 8 माणसांना किती डेज लागतील असं दिलंय. सो नंबर ऑफ मेन काय आहे इथे, 8, आणि किती डेज लागतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणून त्याला आपण घेऊयात एक्स आणि ते खाली राईट करून टाकूयात. लेट अस सपोज दॅट 8 men रिक्वायर एक्स डेज टू टार द रोड. आता महत्वाची गोष्ट करायची आपल्याला, हे जे दिलेले आहे प्रपोर्शन ते डायरेक्ट प्रपोर्शन आहे की इन्व्हर्स प्रपोर्शन आहे ते ओळखायचं आहे. लक्षात घ्या, 10 माणसांना टास्क कंप्लीट करायला 4 दिवस लागत आहेत. मग 8 माणसांना किती दिवस लागतील, 10 माणसांची संख्या इथे जास्त आहे, त्यांना 4 दिवस लागत आहेत. माणसांची संख्या कमी केल्यावर एखादे काम करण्यासाठी डेजची संख्या वाढणार आहे ना, जास्त डेज लागतील. सो एक क्वांटिटी कमी होतीये तर दुसरी क्वांटिटी वाढतीये, यालाच काय म्हणतात, इन्व्हर्स प्रपोर्शन. चला तर मग इथे राईट करून टाकूयात. द नंबर ऑफ मेन अँड द नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू टार द रोड आर इन इन्व्हर्स प्रपोर्शन. आणि तुम्हाला तर माहित आहे की इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये प्रोडक्ट हे कॉन्स्टंट असते. थोडं जरी कन्फ्युजन असेल तर मागे जायचं आहे आणि व्हिडिओज पाहायचे आहेत. तुमचे सगळे डाऊट्स 100% इथे क्लिअर होऊन जाणार आहेत. लक्षात आलं ना. हे पहा, आता यांचे जे प्रोडक्ट आहे 10 आणि 4, यांचं प्रोडक्ट किती येतं, 40 येतं. मग 8 मल्टिप्लाइड बाय एक्स केल्यानंतर 40च आलं पाहिजे. आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. चला पाहूयात आता कसं सॉल्व्ह करायचं आपल्याला. हे पहा, सो 10 मल्टिप्लाइड बाय 4 इज इक्वल टू 8 मल्टिप्लाइड बाय एक्स.
तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची की नाही. मग या एक्सला एकट्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवायचे आणि हा जो 8 आहे जो इथे मल्टिप्लाय होतोय तो कुठे जाणार, तो जाणार इकडे इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला आणि डिवाइड होणार कारण इथे मल्टिप्लिकेशन मध्ये येतो. चला हे पहा अशा प्रकारे 10 मल्टिप्लाइड बाय 4 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू एक्स. आता आपण डिवाइड करू शकतो की नाही इथे 4 1 जार 4 आणि 4 2 जार 8. त्यानंतर या 2 ने या 10 ला डिवाइड करू शकतो 2 1 जार 2 अँड 2 5 जार 10. सो एक्स इज इक्वल टू काय आलं, एक्स इज इक्वल टू आलं 5. आता हे पहा बरं इथे एक्सच्या जागी 5 घाला आणि पहा प्रोडक्ट कॉन्स्टंट येतं का. 10 मल्टिप्लाइड बाय 4 किती येतं 40 आणि 8 मल्टिप्लाइड बाय 5 किती येतं 8 5 जार 40. पाहिलं या दोघांचे प्रोडक्ट आणि या दोघांचे प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे, इक्वल आहे. सो एक्स इज इक्वल टू 5. दॅट मीन्स 8 men विल रिक्वायर 5 days टू टार द रोड. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नसरुद्दीन अँड महेश इन्व्हेस्टेड 40,000 rupees and 60,000 rupees respectively to start a business. आता इथे पार्टनरशिपचा क्वेश्चन आहे. हे पहा नसरुद्दीन आणि महेश या दोघांनीही बिझनेस स्टार्ट करण्यासाठी 40,000 आणि 60,000 रुपीज इन्व्हेस्ट केलेले आहेत. म्हणजे काय नसरुद्दीननी 40,000 आणि महेशनी 60,000 इन्व्हेस्ट केलेले आहेत. दे मेड अ प्रॉफिट ऑफ 30% आणि त्यावर त्यांना 30% दोघांना मिळून प्रॉफिट झालेला आहे. हाऊ मच प्रॉफिट डिड ईच ऑफ देम मेक. मग नसरुद्दीन आणि महेश या दोघांचा प्रत्येकी किती प्रॉफिट आहे असा आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. लक्षात घ्या नसरुद्दीनने किती इन्व्हेस्ट केलेले आहेत 40,000 तर महेशने 60,000 इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि या दोघांनी एक बिझनेस स्टार्ट केला. बिझनेस स्टार्ट केल्यानंतर त्यांनी जितके इन्व्हेस्ट केले त्यावर त्यांना 30% इतका प्रॉफिट झाला. आता दोघांनी मिळून किती इन्व्हेस्ट केले चला पाहूयात. 40,000 प्लस 60,000 किती झाले 1 लाख. सो 1 लाख इतकी अमाऊंट त्यांनी इन्व्हेस्ट केली, बिझनेस स्टार्ट केला आणि त्यानंतर त्यांना 30% इतका प्रॉफिट झाला. मग क्वेश्चन आपल्याला काय विचारलेला आहे की प्रत्येकी किती प्रॉफिट झाला. मग आता प्रत्येकी किती प्रॉफिट झाला हे कसे फाइंड आउट करणार. आधी आपल्याला 30% म्हणजे किती ते पाहावं लागेल बरोबर की नाही. आणि मग त्यानंतर ज्याने जितके इन्व्हेस्ट केलेले आहेत त्याच प्रपोर्शनमध्ये त्यांना प्रॉफिट मिळणार की नाही, की दोघांना इक्वल प्रॉफिट देणार नाही. कारण नसरुद्दीनने 40,000 इन्व्हेस्ट केलेले आहेत तर महेशने जास्त अमाऊंट इन्व्हेस्ट केली आहे की नाही 60,000. म्हणजेच ज्याने जितके इन्व्हेस्ट केलेले आहेत त्याच प्रपोर्शनमध्ये त्यांना प्रॉफिट हा मिळणार आहे. चला तर मग आपण आता क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. आय होप तुम्हाला इथे तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असतील, क्वेश्चन व्यवस्थित कळाला असेल. हे पहा नसरुद्दीनने किती इन्व्हेस्ट केलेले आहेत 40,000, महेशने इन्व्हेस्ट केलेले आहेत 60,000. टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे तर 40,000 प्लस 60,000 1 लाख रुपीज आणि त्यांना प्रॉफिट किती मिळालेला आहे 30%. मग आता 30% टोटल प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. कितीवर त्यांना 30% इतका प्रॉफिट झालेला आहे, किती इन्व्हेस्ट केल्यानंतर. टोटल इन्व्हेस्टमेंट किती होती त्यांची 1 लाख हो ना. सो 30% ऑफ 1 लाख. तर 30% म्हणजे काय पर्सेंट म्हणजे पर 130 हो ना. म्हटलं 30/100 पर 100 30%चा अर्थच तो असतो की पर 100. ऑफ म्हणजे काय मल्टिप्लिकेशन आणि 1 लाख. आता इथे हे 2 zeros आणि हे 2 zeros कट होऊन जाणार आणि किती रिमेनिंग आहे आता इथे 1000 मल्टिप्लाइड बाय 30. 1000 मल्टिप्लाइड बाय 30 किती होणार 30,000. सो दोघांनाही टोटल प्रॉफिट किती झालेला आहे 30,000 इतका दोघांचाही प्रॉफिट आहे. मग आता आपल्याला प्रपोर्शन फाइंड आउट करावं लागेल कारण नसरुद्दीनने 40,000 इन्व्हेस्ट केलेत, महेशने 60,000. म्हटलं यांचा प्रपोर्शन काय आहे, कोणत्या प्रपोर्शनमध्ये यांनी इन्व्हेस्ट केलेले आहे ते आपल्याला फाइंड आउट करावं लागणार. चला तर मग इथे राईट करून घेऊयात. प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट नसरुद्दीनचा 40,000 इज टू 60,000. 40,000 इज टू 60,000 लाच आपण अशा प्रकारे सुद्धा राईट करू शकतो प्रपोर्शनमध्ये. आता इथे पहा 40,000 मध्ये 4 zeros आहेत, 60,000 मध्ये 4 zeros आहेत. सो हे zeros आपण इथे कट करू शकतो आणि याला
आणखीन रिड्यूस करू शकतो, कारण इकडे वर 4 आहे, खाली 6 आहे. 2 ने आपण या दोघांनाही डिवाइड करू शकतो. 2 जार 4 आणि 2 3 जार 6. सो इथे काय आलेलं आहे 2/3. 2/3 म्हणजेच 2:3. बरोबर. म्हणजे हे काय झालं 2:3 यांचं प्रपोर्शन झालं, प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट. या प्रपोर्शनमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलेला आहे दोघांनी. चला तर मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की त्यांचा प्रॉफिट किती आहे. हो ना. आता त्यासाठी काय करूया तिथे आपण लेट द प्रॉफिट ऑफ नसरुद्दीन अँड महेश बी 2x अँड 3x रिस्पेक्टिव्हली. आपल्याला प्रपोर्शन मिळालेलं आहे की नाही. हो ना. म्हटल्यावर त्यांचा जो प्रॉफिट झालेला आहे तो आपण काय घेऊयात, त्याच प्रपोर्शनमध्ये त्यांना प्रॉफिट होणार आहे ना, ज्या प्रपोर्शनमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे. प्रपोर्शन काय आहे इन्व्हेस्टमेंटचं 2:3. मग याच प्रपोर्शनमध्ये त्यांना प्रॉफिट होणार आहे. म्हणून इथे आपण नेक्स्ट सेंटेन्स राईट केलेले आहे लेट द प्रॉफिट ऑफ नसरुद्दीन अँड महेश बी 2x अँड 3x रुपीज रिस्पेक्टिव्हली. सो आता इथे आपण राईट करून घेऊयात 2x प्लस 3x इज इक्वल टू, दोघांचं किती आहे प्रॉफिट 30,000 आहे ना टोटल प्रॉफिट. सो 2x प्लस 3x किती आहे 30,000 आहे. सो 2x प्लस 3x किती झाले 2 प्लस 3 5. सो 5x इज इक्वल टू 30,000. आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. म्हटल्यावर हा जो 5 आहे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे एक्स बरोबर, तो इकडे जाऊन इक्वल टूच्या राईट हँड साईडला जाऊन डिव्हिजनमध्ये चेंज होणार. सो x इज इक्वल टू 30,000 डिवायडेड बाय 5. 5 ने 30,000ला डिवाइड करून घेऊयात. सो 5 1 जार 5, 5 6 जार 30 आणि 5 0 जार 0, 5 0 जार 0, 5 0 जार 0. सो x इज इक्वल टू किती आलं 6,000. x इज इक्वल टू किती आपल्याला मिळालेला आहे 6,000. आता आपण इझिली नसरुद्दीनला किती प्रॉफिट झाला आणि महेशला किती प्रॉफिट झाला हे फाइंड आउट करू शकतो. कारण नसरुद्दीन्स प्रॉफिट आपण किती घेतलेला आहे 2x घेतलेला आहे. एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. सो 2 मल्टिप्लाइड बाय 6,000. आता इथे मल्टिप्लाइड बाय 6,000 का केलं हे पहा 2x 2 आणि x या दोघांमध्ये कोणतेच साईन नाही, म्हणजे तिथे मल्टिप्लिकेशनचे साईन असते हे कधीही विसरायचे नाही. म्हणून इथे आपण 2 राईट केलं. मग मल्टिप्लिकेशन आणि एक्सची व्हॅल्यू 6,000 आपल्याला आलेली आहे ती इथे आपण राईट केली. 2 मल्टिप्लाइड बाय 6,000 किती झाले 12,000. सो नसरुद्दीनने चा जो प्रॉफिट आहे तो किती आहे 12,000 आहे. आता महेशचा प्रॉफिट घेऊयात. महेशचा प्रॉफिट किती आपण इथे घेतलेला होता 3x ना. सो 3x म्हणजेच 3 मल्टिप्लाइड बाय एक्सची व्हॅल्यू 6,000. मल्टिप्लिकेशन करा तुम्हाला आन्सर मिळणार आहे 18,000. सो महेशचा प्रॉफिट झालेला आहे 18,000. फायनल आन्सर राईट करूयात. द प्रॉफिट्स ऑफ नसरुद्दीन अँड महेश आर 12,000 रुपीज अँड 18,000 रुपीज रिस्पेक्टिव्हली. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 4. द डायमीटर ऑफ अ सर्कल इज 5.6 सेंटीमीटर्स. फाइंड इट्स सर्कम्फरन्स. आठवलं का कोणत्या चॅप्टरमधला आहे हा क्वेश्चन. चॅप्टर नंबर 11 सर्कल प्रॅक्टिस सेट 42. जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. काय दिलेलं आहे क्वेश्चन की एक सर्कल आहे आणि त्या सर्कलचा डायमीटर किती आहे 5.6 सेंटीमीटर्स. तर आपल्याला काय करायचं आहे या सर्कलचा सर्कम्फरन्स फाइंड आउट करायचा आहे. इथे आपण राईट करून घेऊया सोल्युशन. डायमीटर किती आहे डायमीटर म्हणजे d 5.6 सेंटीमीटर्स आणि सर्कम्फरन्स फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला कोणता आहे. आता इथे लक्षात घ्या आपल्याला डायमीटर काय आहे तो माहीत आहे, म्हटल्यावर सर्कम्फरन्स फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आपण यूज करतो पाय d आणि पायची काय व्हॅल्यू असते 22/7. हो ना. सो पायची व्हॅल्यू 22/7 मल्टिप्लाइड बाय d काय आहे 5.6. व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट केलेल्या आहेत फॉर्म्युलामध्ये. आता आपण पुढे सॉल्व्ह करायला घेऊयात. सो 22/7 मल्टिप्लाइड बाय 5.6लाच आपण फ्रॅक्शनल फॉर्ममध्ये कशा प्रकारे राईट करतो. आता इथे डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिट आहे. हो ना. म्हटल्यावर फ्रॅक्शन फॉर्ममध्ये आपण अशा प्रकारे राईट करणार 56/10. चला आता इथे व्हॅल्यूज आपल्याला रिड्यूस करता येत आहेत का तर हो 7ने आपण 56ला इझिली डिवाइड करू शकतो. 7 1 जार 7 आणि 7 8 जार 56.
सो इथे काय राहिलं 22 मल्टिप्लाइड बाय 8 अपॉन 10. तर 22 मल्टिप्लाइड बाय 8 किती होते, मल्टिप्लिकेशन करून पहा. हे पहा, मल्टिप्लाय केल्यानंतर प्रोडक्ट येते 176. सो इथे राईट करूयात 176 अपॉन 10. 176 अपॉन 10 आहे म्हटल्यावर याला आपण आता पुन्हा डेसिमल फॉर्ममध्ये चेंज करू शकतो की नाही. इथे 10 आहे, 1 वर किती झिरोज आहेत, 1 झिरो आहे म्हटल्यावर जर आपल्याला डेसिमल पॉईंट द्यायचा असेल तर आपण कुठे देणार 176ला, तर 1 डिजिट राईट साईडने 1 डिजिट सोडून. 1 डिजिट सोडून का, कारण इथे आपल्याकडे 1 झिरोच आहे फक्त, म्हणून हे पहा अशा प्रकारे आपण राईट साईडने 1 डिजिट सोडून म्हणजे 6 नंतर इथे आपण देणार डेसिमल पॉईंट. सो इथे आपले काय आन्सर झाले 17.6. युनिट कोणते यूज करणार, इथे डायमीटरचे इथे कोणते युनिट आहे, सेंटीमीटर ना. सो इथे सुद्धा आपण युनिट यूज करणार सेंटीमीटर. चला आपले फायनल आन्सर राईट करूयात. द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज 17.6 सेंटीमीटर्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 5, एक्सपांड. आता इथे पहा बायनॉमियल्स दिलेले आहेत आणि त्यांचा स्क्वेअर आहे आणि आपल्याला एक्सपांड करायला सांगितलंय. सो हे क्वेश्चन्स आपण कुठे सॉल्व्ह केलेले होते, येस, चॅप्ट नंबर 14 अल्जेब्रिक फॉर्म्युला एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्स, हो ना. चला राईट करून घेऊया. तिथे आपण आपला फर्स्ट सब क्वेश्चन 2a - 3b द होल स्क्वेअर एक्सपांड करायचं आहे आपल्याला. काय होता फॉर्म्युला आपला, अल्जेब्रिक फॉर्म्युला a - b द होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर - 2ab प्लस बी स्क्वेअर. आता इथे एच्या जागी काय आहे 2a आणि बीच्या जागी काय आहे 3b. सो इथे आपण राईट करून घेऊयात. हिअर a इज इक्वल टू 2a आणि b इज इक्वल टू 3b. सो फॉर्म्युलानुसार आपण इथे राईट करून घेऊयात. 2a - 3b द होल स्क्वेअर इज इक्वल टू काय सांगतो फॉर्म्युला, a स्क्वेअर - 2ab प्लस बी स्क्वेअर. आता इथे आपल्याला काही करायचं नाही, फक्त एक काम करायचं आहे. काय, तर इथे आपल्या क्वेश्चननुसार आपल्याला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्यात फॉर्म्युलामध्ये. सो ए स्क्वेअर दिलेला आहे की नाही, ए काय आहे आपल्या क्वेश्चनमध्ये 2a आहे ना. सो इथे 2aचा स्क्वेअर राईट करावा लागणार. सो 2a द होल स्क्वेअर मायनस 2ab. सो 2ab मधला 2 ॲज इट इज राईट करणार. एची काय व्हॅल्यू आहे हे पहा 2a. सो 2a राईट करणार. त्यानंतर बीची काय व्हॅल्यू आहे 3b. सो 3b प्लसचं साईन ॲज इट इज फॉर्म्युलानुसार. त्यानंतर बी स्क्वेअर, बी काय आहे 3b. सो 3b द होल स्क्वेअर. आता पुढे काय करणार हे पहा, इज इक्वल टू साईन द्यायचं आहे आणि 2a द होल स्क्वेअर म्हणजे काय, द होल स्क्वेअर म्हणजे काय, हा जो स्क्वेअर आहे तो या 2चा पण आहे आणि या एचा पण आहे, हो ना. सो इथे नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करूयात 2 स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय ए स्क्वेअर. आता इथे मल्टिप्लिकेशनचं साईन का दिले हे तुम्हाला सांगायची अजिबात गरज भासली नाही पाहिजे. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की इथे कोणतंच साईन नाही आहे म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. मी पुन्हा पुन्हा आता हे सांगणार नाही आहे. आता तुम्ही मोठे झालेले आहात, 8th स्टँडर्डमध्ये जाणार आहात, फायनल एक्झामचा पेपर सॉल्व्ह करणार आहात, हो ना. सो सबट्रॅक्शनचं साईन ॲज इट इज. आता इथे 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय ए राईट करूयात. 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय ए. आता इथे 2 ब्रॅकेटच्या मध्ये सुद्धा कोणतंच साईन नाही म्हणून इथे आपण मल्टिप्लिकेशनचं साईन दिलं. त्यानंतर 3 मल्टिप्लाइड बाय बी येणार. त्यानंतर हे प्लसचं साईन ॲज इट इज. आता 3 आणि बी द होल स्क्वेअर दिलेला आहे. द होल स्क्वेअर म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो 3चा पण आहे आणि बीचा पण आहे. सो 3 स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय बी स्क्वेअर. आता 2चा काय स्क्वेअर आहे 2 2 आर 4. त्यानंतर एचा स्क्वेअर, ए स्क्वेअरच राईट करणार. आता इथे आपण मल्टिप्लिकेशनचं साईन दिलेलं नाही आहे कारण आता त्याची काही गरजच नाही आहे. त्यानंतर मायनसचं साईन. आता 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 3 किती होणार, तर 2 2 आर 4, 4 3 आर 12. सो 12 येणार इथे. आता इथे ए आहे आणि मल्टिप्लाइड बाय इथे बी आहे. सो ए बी प्लसचं साईन ॲज इट इज इथे खाली देऊन घ्यायचं आहे. आता 3चा स्क्वेअर 9, बीचा स्क्वेअर बी स्क्वेअर.
सो हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. सो इथे फायनल आन्सर इथे आपण अशा प्रकारे राईट करून घेऊयात. चला नेक्स्ट बायनॉमियलचा स्क्वेअरचा एक्सपांडेड फॉर्म आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. नेक्स्ट आहे 10 + y द होल स्क्वेअर. फॉर्म्युला काय सांगतो? a + b द होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर. आता इथे a च्या जागी आहे 10 आणि b च्या जागी आहे y. सो राईट करून घेऊयात. हिअर a इज इक्वल टू 10 अँड b इज इक्वल टू y. सो 10 + y द होल स्क्वेअर इज इक्वल टू, फॉर्म्युलानुसार व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घ्यायच्या आहेत. a स्क्वेअर आहे की नाही इथे फॉर्म्युलामध्ये, म्हटल्यावर इथे a ची काय व्हॅल्यू आहे 10, मग 10चा स्क्वेअर प्लस 2ab. सो 2ab मधला 2 ॲज इट इज, a च्या जागी 10 राईट करणार आणि b च्या जागी y. सो 10 अँड y. त्यानंतर प्लस b स्क्वेअर. b ची काय व्हॅल्यू आहे y, सो yचा स्क्वेअर. चला पुढे सॉल्व्ह करून घेऊयात. 10चा स्क्वेअर किती 100 प्लस आता इथे 2, मग ब्रॅकेटमध्ये 10, मग ब्रॅकेटमध्ये y. यांच्यामध्ये कोणतेच साईन नाही आहे. 2 10 y याचाच अर्थ काय? मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. सो 2 × 10 × y प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 100 प्लस 2 × 10 किती झाले 20 आणि हा y. सो 20y प्लस y स्क्वेअर. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. चला नेक्स्ट थर्ड सब क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. इथे काय विचारलेले आहे? p/3 + q/4 द होल स्क्वेअर. फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो? a + b द होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर. बरोबर. आता इथे a च्या जागी काय आहे? आता हे फ्रॅक्शन पाहून घाबरून जायचं नाही, सेम मेथडने आपल्याला सॉल्व्ह करत जायचं आहे. नाहीतर काही मुलांना फ्रॅक्शन पाहिलं, थोडे आणखी मोठे नंबर पाहिले की त्यांचे डोळे फिरायला लागतात. सगळं येत असतं पण गडबड करून टाकतात. अजिबात गडबड करायची नाहीये, सावकाश सॉल्व्ह करायचं. आपल्याला सगळं येत आहे, हो ना. आपण सगळा अभ्यास केलेला आहे, वर्षभर केलेला अभ्यास. आता इथे आपल्याला एक्झाममध्ये टीचरला दाखवायचं आहे की आम्हाला सगळं येतंय. आता इथे a च्या जागी काय आहे p/3 आणि b च्या जागी काय आहे q/4. सो राईट करून घेऊयात. हिअर a इज इक्वल टू p/3 आणि b इज इक्वल टू q/4. चला आपण फॉर्म्युलानुसार इथे व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. a स्क्वेअर आहे इथे, हो ना, आणि a ची काय व्हॅल्यू आहे p/3. सो p/3 द होल स्क्वेअर अशा प्रकारे आपल्याला राईट करायचं आहे. प्लस 2ab मधला 2 ॲज इट इज. a ची व्हॅल्यू p/3 आहे, सो इथे राईट करून घेऊयात. b ची व्हॅल्यू q/4 आहे, राईट करून घेऊयात. प्लसचं साईन ॲज इट इज. b स्क्वेअर, b ची काय व्हॅल्यू आहे q/4. आता इथे b चा स्क्वेअर दिलाय ना, म्हटल्यावर q/4 द होल स्क्वेअर अशा प्रकारे आपल्याला राईट करायचे आहे. आता इथे p/3 द होल स्क्वेअर याचा काय अर्थ आहे? हा जो स्क्वेअर आहे तो p चा पण आहे आणि 3 चा पण आहे. यालाच आपण अशा प्रकारे राईट करूयात. p²/3². त्यानंतर प्लसचं साईन ॲज इट इज. त्यानंतर हा 2 राईट करून घेऊयात. आता इथे कोणतेच साईन नाही आहे ना, मग मल्टिप्लिकेशनचे साईन आहे आणि हे ब्रॅकेट आहेत ते रिमूव्ह करून टाकूयात आपण. सो p/3 × q/4. त्यानंतर प्लसचे साईन ॲज इट इज. आता इथे q/4 द होल स्क्वेअर म्हणजेच काय? येस, व्हेरी गुड. हा जो स्क्वेअर आहे तो क्यूचा पण आहे आणि 4चा पण आहे. मग याला आपण असे राईट करणार q²/4². आता इथे पहा काय करायचं आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जिथे मल्टिप्लिकेशन आहे ना ते सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. प्लस मायनसचे साईन जे आहे ते वेगळं ठेवायचं आहे. आता इथे मल्टिप्लिकेशन आहे ना, पाहायचं आहे की कोणते नंबर्स आपल्याला इथे रिड्यूस करता येत आहेत. इथे 4 आहे आणि इथे 2 आहे, हो ना. सो 2 1 जार 2 आणि 2 2 जार 4. सो इथे आपण हे रिड्यूस करू शकतो. बरोबर. आता नेक्स्ट स्टेपमध्ये कसे राईट करणार? p² आपण काहीच करू शकत नाही. 3चा काय स्क्वेअर होतो 9. सो याला आपण p²/9 असे राईट करू शकतो. प्लस हा जो 1 आहे तो नाही राईट केला तरीही चालतो, पण इथे आपण कन्फ्युजन नको म्हणून राईट करून घेऊयात. त्यानंतर मल्टिप्लाइड बाय p/3 × q/2. आता इथे 2 का राईट केला? कारण आपण इथे 4ला रिड्यूस केलेलं आहे ना, डिवाइड केलेलं आहे म्हणून. प्लस q²/4². 4चा काय स्क्वेअर आहे 16. सो q²/16. आता नेक्स्ट स्टेपमध्ये कसे करणार? आता हा 1
जसं की मी तुम्हाला सांगितलं त्याची काहीच व्हॅल्यू नाही आहे तर या ठिकाणी, कारण त्याला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केलं तरी तो नंबर हाच प्रोडक्ट येणार आहे. सो इथे पहा 1 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 2, डिनॉमिनेटर काय आहे इथे 3 आहे आणि इथे 2 आहे. सो मल्टिप्लिकेशन करा, 3 2s आर 6 होणार आणि पी मल्टिप्लाइड बाय क्यू काय होणार पी क्यू होणार. सो इथे राईट करून घेऊयात. नेक्स्ट स्टेपमध्ये पी स्क्वेअर अपॉन 9 प्लसचं साईन, त्यानंतर पी क्यू अपॉन 6. पी क्यू अपॉन 6 कसे आले हे पहा, पी आपण न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करत असतो आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर, हो ना. सो पी मल्टिप्लाइड बाय क्यू पी क्यू आणि 3 मल्टिप्लाइड बाय 2, 3 2s आर 6. सो पी क्यू अपॉन 6 प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 16. सो आता इथे याला आणखी आपण पुढे सॉल्व्ह करू शकतो का, तर नाही. सो हे झाले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला आता क्वेश्चन नंबर 5चा लास्ट सब क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूयात. काय आहे, y -3 अपॉन y द होल स्क्वेअर. फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो, a मायनस बी द होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. इथे a च्या जागी आहे y आणि b च्या जागी आहे 3 अपॉन y. सो चला फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. a स्क्वेअर, a च्या जागी काय आहे y, सो yचा स्क्वेअर, त्यानंतर मायनसचे साईन ॲज इट इज जसं की फॉर्म्युलामध्ये आहे, त्यानंतर 2ab मधला 2 ॲज इट इज, a ची काय व्हॅल्यू आहे, a ची व्हॅल्यू आहे y, सो राईट करून घेऊयात y. b ची काय व्हॅल्यू आहे, b ची व्हॅल्यू आहे 3 अपॉन y, राईट करा 3 अपॉन y, त्यानंतर प्लसचं साईन ॲज इट इज, b चा स्क्वेअर, सो b ची व्हॅल्यू आहे 3 अपॉन y, सो 3 अपॉन y द होल स्क्वेअर. आता चला पुढे सॉल्व्ह करून घेऊयात. काय येणार पुढे, y स्क्वेअर ॲज इट इज येणार आणि आता इथे कोणतेच साईन नाही आहे ना 2y आणि 3 अपॉन y यांच्यामध्ये, तर मल्टिप्लिकेशनचे साईन देऊन घेऊया. हे पहा अशा प्रकारे प्लस, आता इथे हा जो स्क्वेअर आहे तो 3चा पण आहे आणि yचा पण आहे ना, मग याला अशा प्रकारे राईट करून घेऊया. चला नेक्स्ट आता इथे हा y आणि हा y कट होणार, राईट करून घेऊयात. पुढे y स्क्वेअर मायनस, आता इथे हा 2 आहे आणि इथे हा 3 आहे, 2 मल्टिप्लाइड बाय 3 किती येणार 6 येणार. सो 2 मल्टिप्लाइड बाय 3, त्यानंतर प्लसचं साईन, 3चा स्क्वेअर किती, 3चा स्क्वेअर 9 आणि yचा स्क्वेअर ॲज इट इज y स्क्वेअर. सो इथे y स्क्वेअर मायनस 6 प्लस 3 अपॉन y स्क्वेअर. हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर 6, यूज अ फॉर्म्युला टू मल्टिप्लाय. मल्टिप्लाय करण्यासाठी इथे आपल्याला फॉर्म्युला यूज करायला सांगितलेला आहे. या टाईपचे क्वेश्चन्स आपण कोणत्या चॅप्टरमध्ये अभ्यासलेले होते, आठवते का तुम्हाला? येस, चॅप्टर नंबर 14 अल्जेब्रिक फॉर्म्युले एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्स, बरोबर. या चॅप्टरमध्ये आपण काही फॉर्म्युले अभ्यासले. मग त्यातील कोणता फॉर्म्युला इथे यूज करणार मल्टिप्लिकेशन करण्यासाठी, कोणत्या टाईपचा क्वेश्चन आल्यानंतर कोणता फॉर्म्युला यूज करायचा याबाबत तुमचा थोडाफार गोंधळ होऊ शकतो. मग तोच गोंधळ होऊ नये यासाठी इथे आपण चॅप्टर नंबर 14 अल्जेब्रिक फॉर्म्युले एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्स मधील फॉर्म्युले पुन्हा एकदा रिवाइज करत आहोत. हे पहा, क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपण हे 2 फॉर्म्युले यूज केले. काय होता क्वेश्चन नंबर 5, एक्सपांड, हो ना. आता इथे बायनॉमियल्सचा जर स्क्वेअर आला तर त्याचा एक्सपांडेड फॉर्म कोणत्या फॉर्ममध्ये तुम्ही राईट करणार, तर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. पण इथे लक्षात घ्या, a प्लस बी द होल स्क्वेअरचा एक्सपांडेड फॉर्म अशा प्रकारे येतो. पण जर प्लसच्या ऐवजी मायनसचे साईन आले, a मायनस बी द होल स्क्वेअर, त्याचा एक्सपांडेड फॉर्म राईट करते वेळी आपल्याला फक्त एक चेंज करायचा आहे, प्लसच्या जागी मायनसचे साईन द्यायचे आहे एक्सपांडेड फॉर्म करते वेळी. फॉर्म्युला दोन्हीकडे सेमच आहे, फक्त साईनचा काय तो डिफरन्स आहे. इथे a प्लस बी द होल स्क्वेअर आल्यानंतर आपल्याला एक्सपांडेड फॉर्म कशा फॉर्ममध्ये राईट करायचा आहे, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. पण जर मायनस आले, a मायनस बी द होल स्क्वेअर अशा प्रकारे जर आले तर आपल्याला त्याचा एक्सपांडेड फॉर्म कोणत्या फॉर्ममध्ये करायचा आहे, तर a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपण हे कशा प्रकारे फॉर्म्युले यूज करायचे आहे ते अभ्यासलेले आहे. आता आपल्याला हा क्वेश्चन नंबर 6 दिलेला आहे, यूज अ फॉर्म्युला टू मल्टिप्लाय. जेव्हा आपल्याला मल्टिप्लाय करायला सांगितले जाते तेव्हा कोणता फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे, हे पहा अशा प्रकारे, a प्लस बी मल्टिप्लाइड बाय a मायनस बी
इज इक्वल टू काय येते आन्सर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आलं लक्षात. आता जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये अशा प्रकारे दिलं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि सांगितलं की याचा एक्सपांडेड फॉर्म राईट करा, तर तो कोणत्या फॉर्म मध्ये तुम्ही राईट करणार? सेमच फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. जर असे मल्टिप्लिकेशन आले तर त्याचे आन्सर येणार आहे या फॉर्म मध्ये, आणि जर हा क्वेश्चन आला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तर त्याचा एक्सपांडेड फॉर्म तुम्ही या प्रकारे राईट करणार आहात ए प्लस बी मल्टिप्लाइड बाय ए मायनस बी. आता हाच क्वेश्चन तुम्हाला नेक्स्ट पण येणारच आहे. आता आपण हा क्वेश्चन नंबर 6 सॉल्व्ह करूयात या फॉर्म्युलाप्रमाणे, म्हणजे तुम्हाला गोष्टी आणखी क्लिअर होत जातील. लक्षात आलं तुम्हाला कोणता क्वेश्चन आल्यानंतर कोणत्या प्रकारचा फॉर्म्युला यूज करायचा आहे? चला क्वेश्चन नंबर 6 पाहूया. त्यातील फर्स्ट सब क्वेश्चन आहे ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 5 त्यानंतर मल्टिप्लाइड बाय, आता इथे कोणतंच साईन नाहीये म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, एक्स प्लस 5. चला फॉर्म्युला पाठ केलात ना? काय आहे फॉर्म्युला? ए प्लस बी मल्टिप्लाइड बाय ए मायनस बी इज इक्वल टू काय येतं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता इथे ए च्या जागी आहे एक्स आणि बी च्या जागी आहे 5. एक प्रश्न तुम्हाला पडू शकतो की इथे फर्स्ट ब्रॅकेटमध्ये मायनस आहे क्वेश्चन मध्ये आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये प्लस आहे. तर फॉर्म्युलामध्ये फर्स्ट ब्रॅकेटमध्ये प्लसचं साईन आहे आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये मायनसचं साईन आहे. मग कसे करणार? काही नाही, मल्टिप्लिकेशन करते वेळी मल्टिप्लिकेंट आणि मल्टिप्लायर दोघांची अदलाबदली केली तरी आन्सर सेमच येत असते की नाही. 3 मल्टिप्लाइड बाय 5 केले काय आणि 5 मल्टिप्लाइड बाय 3 केले काय? आन्सर चेंज होतं का? नाही ना, आन्सर तेच राहतं, प्रोडक्ट 15च येणार आहे. त्याच प्रकारे इथे आपण ब्रॅकेट्सची जरी अदलाबदली केली तरी आपले आन्सर हे असेच येणार आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आलं लक्षात. चला आता इथे आपण राईट करूयात ए च्या जागी आहे एक्स आणि बी च्या जागी आहे 5. सो फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो? कशा प्रकारे मल्टिप्लिकेशन येते? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो ए च्या जागी काय आहे? एक्स, म्हणजे काय येणार? एक्स स्क्वेअर मायनसचे साईन ॲज इट इज. बी च्या जागी काय आहे? 5 आहे, सो 5चा स्क्वेअर. एक्सचा स्क्वेअर किती येणार? एक्स स्क्वेअरच, आणि 5चा स्क्वेअर किती येणार? 25. झाले आपले आन्सर. सो दिस इज आवर फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला किती इझी आहे, फक्त फॉर्म्युला कुठे कसा अप्लाय करायचा ते कळलं पाहिजे. मग काय आउट ऑफ मार्क्स टीचर खुश होऊन देणारच आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. हे पहा, आता इथे आपला हा मॅजिक फॉर्म्युला ए मायनस बी मल्टिप्लाइड बाय ए प्लस बी इज इक्वल टू काय येते? प्रोडक्ट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता चला इथे ए च्या जागी काय आहे? 2a आहे आणि बी च्या जागी काय आहे? 13 आहे, हो ना. सो इथे आपण राईट केलं हिअर ए इज इक्वल टू 2a अँड बी इज इक्वल टू 13. सो आपला फॉर्म्युला काय सांगतो? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्रोडक्ट येते, हो ना. सो ए च्या जागी काय आहे? 2a. सो 2a द होल स्क्वेअर मायनस बी च्या जागी काय आहे? 13. सो 13 स्क्वेअर. आता इथे हा जो स्क्वेअर आहे तो या दोघांचा पण आहे ना, या 2चा पण आहे आणि या ए चा पण आहे. सो यालाच आपण हे पहा अशा प्रकारे राईट करूयात 2 स्क्वेअर. आता इथे 2 आणि ए या दोघांमध्ये कोणतंच साईन नाहीये ना, म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. सो मल्टिप्लिकेशनचं साईन देऊन घेऊयात आणि ए स्क्वेअर मायनस 13चा स्क्वेअर किती? येस पार्ट आहेत ना स्क्वेअर. 13चा स्क्वेअर 169. सो इथे तुम्ही डायरेक्टली 169 राईट केलं तरीही चालेल. इथे आपली ही एक स्टेप आपण आता वाढवूयात. 2चा स्क्वेअर 4 मल्टिप्लाइड बाय ए स्क्वेअर मायनस 13चा स्क्वेअर 169. काय आले आता इथे आपले आन्सर? आता हे मल्टिप्लिकेशनचं साईन नाही दिलं तरी पण चालणार आहे. सो 4a स्क्वेअर मायनस 169. चला नेक्स्ट पाहूयात. थर्ड नंबरला क्वेश्चन दिलेला आहे 4z मायनस 5y मल्टिप्लाइड बाय 4z प्लस 5y. फॉर्म्युला राईट करून घ्या. ए च्या जागी काय आहे? ए च्या जागी आहे 4z, बी च्या जागी काय आहे? 5y. सो इथे आपण राईट करून घेतलं त्याप्रमाणे क्वेश्चन राईट करून घ्या आपला ॲज इट इज. चला आता प्रोडक्ट काय येणार आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आपला प्रोडक्ट येणार आहे, हो ना. मग ए च्या जागी काय आहे? 4z आहे. सो 4z द होल स्क्वेअर आपल्याला राईट करावं लागणार. बी च्या जागी काय आहे? 5y आहे.
पण त्याआधी हे मायनसचं साईन विसरायचं नाही आहे. मायनसचं साईन ॲज इट इज देऊन घ्यायचं आहे. आता बीचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर? 5y स्क्वेअर. सो 5y द होल स्क्वेअर. चला आता हे स्क्वेअर आपण वाटून टाकूयात 4z कारण दोघांचे पण आहेत ना स्क्वेअर. सो 4 स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय z स्क्वेअर मायनस हा स्क्वेअर सुद्धा दोघांचा पण आहे, 5चा पण आणि yचा पण आहे. वाटून टाका, ज्याचं त्याला देऊन टाका. सो 5 स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय y स्क्वेअर. आता 4चा स्क्वेअर किती? 16. झेडचा स्क्वेअर ॲज इट इज z स्क्वेअर मायनस 5चा स्क्वेअर किती? 25 आणि y स्क्वेअर. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला नेक्स्ट पाहूयात. 4th सब क्वेश्चन आहे 2t - 5 मल्टिप्लाइड बाय 2t + 5. फॉर्म्युला आपला आणि काय येतं या फॉर्म्युलाचं प्रोडक्ट? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. इथे क्वेश्चनमध्ये aच्या जागी आहे 2t तर bच्या जागी आहे 5. चला क्वेश्चन इथे ॲज इट इज राईट करून घेऊयात आणि प्रोडक्ट कोणत्या फॉर्ममध्ये येणार आहे? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. एच्या जागी काय आहे? 2t. सो इथे एचा स्क्वेअर आहे ना म्हटल्यावर इथे आपल्याला काय करावं लागणार आहे? 2t द होल स्क्वेअर राईट करावं लागणार. त्यानंतर हे सबट्रॅक्शनचं साईन, त्यानंतर b स्क्वेअर म्हणजेच 5चा स्क्वेअर. आता इथे हा जो 2 आहे स्क्वेअर फॉर्ममधला तो या दोघांचा पण आहे ना हा स्क्वेअर. सो 2चा पण आहे स्क्वेअर आणि टीचा पण आहे. त्यामुळे इथे आपण राईट करूयात 2 स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय टी स्क्वेअर मायनस 5चा स्क्वेअर होतो 25. सो इथे तुम्ही डायरेक्टली 25 राईट केले तरी पण चालणार आहे. चला आपण नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करूयात. 2चा स्क्वेअर 4 त्यानंतर टी स्क्वेअर मायनस 25. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला आता आपण पाहूयात क्वेश्चन नंबर 7. The diameter of the wheel of a cart is 1.05 meter. How much distance will the cart cover in 1000 rotations of the wheel? आता इथे क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये की एक गाडी कार्ट आहे आणि त्या कार्टचं जे व्हील आहे हे पहा अशा प्रकारे गोल असतं व्हील, सर्कल असतं आणि या व्हीलचा जो डायमीटर दिलेला आहे तो आहे 1.05 मीटर इतका डायमीटर या व्हीलचा आहे. मग क्वेश्चन काय आहे? हाऊ मच डिस्टन्स विल द कार्ट कव्हर इन 1000 रोटेशन्स ऑफ द व्हील. अरे बापरे, इथे या व्हीलचा फक्त डायमीटर दिलेला आहे आणि त्या डायमीटरवरून आपल्याला विचारलेलं आहे की या व्हीलच्या 1000 रोटेशन्समध्ये ही कार्ट किती डिस्टन्स कव्हर करेल. कसे फाइंड आउट करणार? विसरलात का? या टाईपचे क्वेश्चन्स आपण सर्कल या चॅप्टरमध्ये सॉल्व्ह केलेले होते चुटकीसरशी. हे पहा व्हील कसे असते? सर्कल असते. या सर्कलचा डायमीटर तर क्वेश्चनमध्ये दिलेला आहे 1.05 मीटर. या डायमीटरवरून आपण या सर्कलचा सरकम्फरन्स खूप इझिली फाइंड आउट करू शकतो आणि तुम्हाला तर माहीतच आहे 1 सरकम्फरन्स इज इक्वल टू 1 रोटेशन. आहे ना लक्षात? चला तर मग सॉल्व्ह करायला घेऊयात. हे पहा काय काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये. तर डायमीटर दिलेला आहे व्हीलचा किती आहे? 1.05 मीटर. आणि काय दिलेलं आहे? नंबर ऑफ रोटेशन ऑफ द व्हील किती? 1000. सो डिस्टन्स कवर्ड इन 1 रोटेशन ऑफ व्हील इज इक्वल टू सरकम्फरन्स ऑफ द व्हील. एक रोटेशन व्हीलचं इज इक्वल टू सरकम्फरन्स ऑफ द व्हील. हे आपल्याला माहीत आहे. 1 सरकम्फरन्स इज इक्वल टू 1 रोटेशन. हो ना, तेच इथं लिहिलेलं आहे. डिस्टन्स कवर्ड इन 1 रोटेशन ऑफ व्हील इज इक्वल टू सरकम्फरन्स ऑफ द व्हील. मग व्हीलचा सरकम्फरन्स कसा फाइंड आउट करणार? डायमीटर तर त्यांनी दिलेला आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे पाय डी. हो ना, सरकम्फरन्स ऑफ द व्हील इज इक्वल टू पाय डी आणि पायची व्हॅल्यू 22/7. डी किती आहे? 1.05. आता 1.05 लाच आपण फ्रॅक्शनल फॉर्ममध्ये कसे राईट करणार? डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट्स आहेत? 2 डिजिट्स आहेत. म्हटल्यावर डिनॉमिनेटरमध्ये 1 नंतर किती झिरोज? 2 झिरोज. चला तर मग फ्रॅक्शनल फॉर्ममध्ये राईट करूयात. 22/7 मल्टिप्लाइड बाय 105/100. आता इथे आपण या 7ने 105ला डिवाइड करू शकतो. 7 1s are 7. 10 मधून 7 सबट्रॅक्ट केल्यानंतर 3 रिमेनिंग राहतात. मग इथे होणार 35. 7 येस 5s are 35. आता इथे आपण याला खालच्या स्टेपमध्ये असे राईट करूयात. 22 मल्टिप्लाइड बाय 15/100. 22 मल्टिप्लाइड बाय 15 किती होते? हे पहा 22 मल्टिप्लाइड बाय 15 प्रोडक्ट किती आले? 330. सो 330/100. आता 330ला आपण
डेसिमल पॉईंटमध्ये कशा प्रकारे राईट करणार, 330/100 आहे, 1वर 2 झिरोज आहेत, म्हणजेच इथे जर आपल्याला 330ला डेसिमल पॉईंट द्यायचा असेल तर तो कुठे देणार, 2 डिजिट्स सोडून राईट साईडने. सो 1 2 डिजिट सोडल्यानंतर इथे आपण दिलेला आहे डेसिमल पॉईंट. सो इथे काय आन्सर आलेले आहे, 3.30. आता 30 मधला हा जो 0 आहे तो नाही राईट केला तरीही चालतो, कारण या ठिकाणी डेसिमल पॉईंट नंतर 3च्या नंतर इथे 0 आलेला आहे, इथे या 0ची काहीच व्हॅल्यू नाहीये. सो चला आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, इथे आपण काय फाइंड आउट केलेलं आहे, सर्कम्फरन्स फाइंड आउट केला आहे. सर्कम्फरन्स फाइंड आउट केलं म्हणजे काय, तर 1 रोटेशनमध्ये या व्हीलने इतकं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे, 3.30 और 3.3. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं की 1000 रोटेशन्समध्ये किती मग डिस्टन्स कव्हर करेल. सो डिस्टन्स कव्हर्ड इन 1000 रोटेशन्स इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ द व्हील, जो आत्ताच आपण फाइंड आउट केला, मल्टिप्लाइड बाय किती रोटेशन्स आहेत, 1000 ना. सो मल्टिप्लाइड बाय 1000 रोटेशन्स. सो सर्कम्फरन्स आहे 3.3 मल्टिप्लाइड बाय 1000. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय आन्सर येणार आहे, 3च्या नंतर हे 3 झिरोज द्यायचे 1000चे, हे पहा अशा प्रकारे. आणि आता हा डेसिमल पॉईंट विसरून जायचा आहे का, नाही विसरायचा आहे, तो द्यायचाच आहे आपल्याला. काय करायचं आहे मग, किती डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे राईट साईडने, तर 1 डिजिट सोडून राईट साईडने डेसिमल पॉईंट आहे. सो इथे या प्रोडक्टमध्ये सुद्धा 1 डिजिट सोडून राईट साईडने 1 डिजिट सोडून आपण देणार आहोत डेसिमल पॉईंट. सो इथे काय आन्सर आलेले आहे, 3300 काय येणार, मीटर्स. आता आपले आन्सर आलेले आहे मीटरमध्ये. आपण याला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करूयात. तुम्हाला तर माहीतच आहे 1 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर्स, 1000 मीटर्स, हो ना. म्हणून आपण इथे 3300 मीटरला 1000ने डिवाइड करूयात. आता इथे 1000 मधले 2 झिरोज जाणार, इथे वरचे हे 2 झिरोज जाणार. आता रिमेनिंग काय आहे, 33/10. आता याला आपण डेसिमल पॉईंटमध्ये कन्वर्ट करूया. सो 1वर 1 झिरो आहे, म्हटल्यावर डेसिमल पॉईंट कुठे येणार आहे, 33च्या 1 डिजिट सोडून राईट साईडने. सो 3.3 येणार आन्सर. सो इथे 3.3 किलोमीटर्स. फायनल आन्सर राईट करूयात, द डिस्टन्स कवर्ड बाय द कार्ट इन 1000 रोटेशन्स ऑफ द व्हील इज 3.3 किलोमीटर्स. पाहिलं किती इझी आहे. क्वेश्चन रीड केल्या आपल्याला थोडासा कठीण वाटू शकतो, पण कन्सेप्ट्स आपल्याला माहीत आहेत, बेसिक कन्सेप्ट्स, की कशा प्रकारे आपल्याला आन्सरपर्यंत पोहोचायचं आहे, तर काहीच कठीण नाही आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, पण त्याही आधी या क्वेश्चनचे कम्प्लीट आन्सर हे पहा. चला क्वेश्चन नंबर 8 पाहूयात. द एरिया ऑफ अ रेक्टँग्युलर गार्डन ऑफ लेंथ 40 मीटर इज 1000 स्क्वेअर मीटर. काय दिलेलं आहे की एक रेक्टँग्युलर गार्डन आहे, त्याची लेंथ दिलेली आहे 40 मीटर्स आणि त्याचा एरिया आहे 1000 स्क्वेअर मीटर्स. फाइंड द ब्रेड्थ ऑफ द गार्डन अँड इट्स पेरिमीटर. आता इथे आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी, तर या रेक्टँग्युलर गार्डनची लेंथ दिलेली आहे, एरिया दिलेला आहे, त्यावरून आपल्याला या रेक्टँग्युलर गार्डनची ब्रेड्थ फाइंड आउट करायची आहे. ब्रेड्थ फाइंड आउट केल्यानंतर याचा पेरिमीटर फाइंड आउट करायचा आहे. पेरिमीटर म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला काय, एरिया म्हणजे याचा आतला भाग आणि पेरिमीटर म्हणजे काय, याची बाउंड्री, रेक्टँगलची संपूर्ण बाउंड्री, त्याला काय म्हणतात, पेरिमीटर. द गार्डन इज टू बी एनक्लोज्ड बाय 3 राउंड्स ऑफ फेन्सिंग लिव्हिंग अँड एंट्रन्स ऑफ 4 मीटर. आता क्वेश्चन आपल्या इथेच संपलेला नाहीये, पुढे सुद्धा त्यांनी विचारलेलं आहे की या गार्डनला आता काय करायचं आहे, फेन्सिंग करायचं आहे, म्हणजे कुंपण घालायचं आहे. कसं घालायचं आहे, तर 3 राउंड्सचं कुंपण घालायचं आहे. त्यातही एक कंडिशन आहे, काय आहे की 4 मीटर इतकी जागा एंट्रन्ससाठी सोडायची, पूर्णच क्लोज नाही करून टाकायचं, आता जाणार येणार कसं या गार्डनमध्ये, हो ना. म्हणून 4 मीटर इतकी जागा एंट्रन्ससाठी सोडायची आहे आणि राहिलेल्या जागेमध्ये 3 राउंड्सचं कुंपण घालायचं आहे. मग पुढे काय विचारलंय, फाइंड द कॉस्ट ऑफ फेन्सिंग. फेन्सिंगची कॉस्ट फाइंड आउट करायची आहे. द गार्डन ॲट अ रेट ऑफ 250 रुपीज पर मीटर. 250 रुपीज पर मीटर इतका रेट आहे फेन्सिंग करण्याचा. मग संपूर्ण गार्डनला फेन्सिंग करण्याची कॉस्ट फाइंड आउट करायची. खूप लेंदी क्वेश्चन आहे, स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व्ह करत जाऊयात. सगळ्यात आधी आपण काय फाइंड आउट करणार, ब्रेड्थ फाइंड आउट करणार. कशा प्रकारे ब्रेड्थ फाइंड आउट करणार, आपल्याकडे एरिया आहे की नाही त्यावरून आपण ब्रेड्थ फाइंड आउट करणार आणि मग त्यानंतर लेंथ आणि ब्रेड्थ आपल्याला मिळाली की आपण या गार्डनचा पेरिमीटर खूप इझिली फाइंड आउट करू शकतो. एकदा का पेरिमीटर मिळाला की आपण मग फेन्सिंगसाठी किती लागणार आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो. चला स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व्ह करत जाऊयात. हे पहा आपल्याला काय काय दिलेलं आहे, त्यांनी लेंथ दिलेली आहे 40 मीटर, त्यानंतर एरिया दिलेला आहे, एरिया ऑफ द रेक्टँग्युलर गार्डन किती आहे 1000 स्क्वेअर मीटर्स.
एरिया म्हणजेच काय, एरिया म्हणजे लेंथ इंटू ब्रेड्थ. किती आहे 1000 स्क्वेअर मीटर्स. हो ना. मग आता इथे लेंथ आहे आपल्याकडे 40 मीटर्स, ब्रेड्थ नाहीये, सो ते ॲज इट इज राईट करून टाकूयात, इज इक्वल टू 1000. आता आपल्याकडे एरिया आहे, लेंथ आहे, यावरून आपण ब्रेड्थ फाइंड आउट करू शकतो. पहा फॉर्म्युला किती आपल्याला युजफुल ठरतो, त्यामुळे सगळे फॉर्म्युले बाय हार्ट लर्न करायचे आहेत एक्झामला जाण्याआधी. हे पहा आता इथे हा 40 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे की नाही ब्रेड्थ बरोबर, तो इक्वल टू च्या राईट हँड साईडला गेला की डिव्हिजन मध्ये जाऊन बसणार. चला तर मग इथे आपण एकट्या ब्रेड्थला ठेवूयात, 40 ला पाठवूयात राईट हँड साईडला, जो की जाऊन बसणार आहे डिव्हिजन मध्ये. आता 40 मधला 10 कट होणार, वरचा 10 कट होणार. आता 100 ला 4 ने डिवाइड करा, 4 2 जार 8, 10 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहणार. मग इथे होणार 2 0 20 आणि 4 5 जार 20. सो इथे ब्रेड्थ किती आलेली आहे 25 मीटर्स. आता आपल्याकडे लेंथ आहे, त्याचबरोबर आपल्याकडे ब्रेड्थ आहे, त्यावरून आपण पेरिमीटर फाइंड आउट करूयात. सो नाव पेरिमीटर ऑफ द रेक्टँग्युलर गार्डन इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय लेंथ प्लस ब्रेड्थ. सो 2 ॲज इट इज राईट करूयात. ब्रॅकेटमध्ये लेंथ 40 प्लस ब्रेड्थ 25. 40 प्लस 25 किती झाले 65. बरोबर बरोबर आहे ना माझं कॅल्क्युलेशन. तुम्ही सुद्धा कॅल्क्युलेट करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे रफवर्कमध्ये. आता 65 ला 2 ने मल्टिप्लाय करा, किती आन्सर येत आहे तुमचं 130 आलं का. चला राईट करूयात 130 मीटर. आता पेरिमीटर आपल्याला मिळालेला आहे. पेरिमीटरवरून आता आपण काय फाइंड आउट करू शकतो की या रेक्टँग्युलर गार्डनला जे फेन्सिंग करायचं आहे 3 राऊंड्सचं, त्याच्यासाठीची कॉस्ट आपण खूप इझिली फाइंड आउट करू शकतो. पण आता इथे क्वेश्चनचा सेकंड पार्ट परत एकदा रीड करा. काय दिलेलं आहे, द गार्डन इज टू बी एनक्लोज्ड बाय 3 राऊंड्स ऑफ फेन्सिंग. फेन्सिंगचे 3 राऊंड्स करायचे आहेत, पण काय कंडिशन आहे, लिव्हिंग अँड एंट्रन्स ऑफ 4 मीटर. 4 मीटर्सची एंट्रन्सला फेन्सिंग करायचं नाहीये. म्हणजे आता इथे जो हा आपला पेरिमीटर आलेला आहे 130 मीटर, त्यामधून आपल्याला हा जो 4 मीटरचा एंट्रन्सचा पार्ट आहे तो सबट्रॅक्ट करावा लागणार. हो ना. आणि मगच आपण कॉस्ट फाइंड आउट करू शकतो. चला मग सबट्रॅक्ट करूयात. हे पहा, लेंथ ऑफ 1 राऊंड ऑफ फेन्स इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ गार्डन मायनस एंट्रन्सची लेंथ. पेरिमीटर किती आलेला आहे 130 मीटर, एंट्रन्सची लेंथ किती आहे 4 मीटर. सबट्रॅक्शन केल्यानंतर 126 मीटर्स. आता 126 मीटर हे झालं 1 राऊंड. असे आपल्याला किती राऊंड करायचे फेन्सिंगचे 3 राऊंड करायचे. हो ना. सो टोटल लेंथ ऑफ फेन्सिंग इज इक्वल टू लेंथ ऑफ 1 राऊंड ऑफ वायर मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ राऊंड्स. सो लेंथ किती आहे वायरची 126 मीटर्स मल्टिप्लाइड बाय किती राऊंड्स 3 राऊंड्स. सो 126 ला 3 ने मल्टिप्लाय करा, प्रोडक्ट किती येणार 378. सो 378 मीटर इतकी वायर आपल्याला फेन्सिंग करण्यासाठी लागणार आहे. आणि 1 मीटरचा रेट काय दिलेला आहे क्वेश्चनमध्ये, काय दिलेला आहे रेट 1 मीटरचा 250 रुपीज ना. चला इथे राईट करूयात. टोटल लेंथ ऑफ फेन्सिंग किती 378, कॉस्ट पर मीटर ऑफ फेन्सिंग 250. मल्टिप्लिकेशन करा. हे पहा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपले प्रोडक्ट आलेले आहे 94,500. सो 94,500 रुपीज लागतील. फायनल आन्सर राईट करूयात. द कॉस्ट ऑफ फेन्सिंग द गार्डन इज 94,500 रुपीज. क्वेश्चन नंबर 8चे हे फायनल आन्सर. चला आता क्वेश्चन नंबर 9 पाहूयात. अतिशय इझी असा हा क्वेश्चन नंबर 9 आहे. फ्रॉम द गिवन फिगर, ही जी फिगर दिलेली आहे या फिगरवरून आपल्याला हायपोटेनियस AC फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. त्याचबरोबर ट्रायंगल ABCचा पेरिमीटर फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. आता इथे ट्रायंगल ABC मध्ये अँगल B आहे 90 डिग्री. सो याच्या समोरची जी साईड आहे ती काय आहे हायपोटेनियस आहे, हायपोटेनियस AC. ट्रायंगल ABC मध्ये अँगल B आहे 90 डिग्री, हेन्स साईड AC इज द हायपोटेनियस. अकॉर्डिंग टू पायथागोरस थिअरम, आपल्याला पायथागोरस थिअरम माहीत आहे. काय आहे पायथागोरस थिअरम, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. हो ना.
सो इथे राईट करून घेऊयात. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. बेस आहे BC, हायपोटेनियस काय आहे AC. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. AC स्क्वेअर इज इक्वल टू BC ची काय लेंथ दिलेली आहे 21. सो 21चा स्क्वेअर प्लस AB काय आहे, हाईट काय आहे 20 आहे. सो 20 स्क्वेअर. आता इथे 21चा स्क्वेअर लर्न आहे का तुम्हाला? लर्न नसेल तर 21 मल्टिप्लाइड बाय 21 करायचे आहे. नाही तर मी माझ्या व्हिडिओमध्ये एक ट्रिक तुम्हाला सांगितलेलीच होती की कशा प्रकारे आपण कोणत्याही 2 डिजिट्सचा स्क्वेअर फाइंड आउट करू शकतो खूप इझिली. हे पहा, अशा प्रकारे 21 स्क्वेअर इथे राईट करायचे आहे. त्याचे 3 पार्ट्स करायचे आहेत. त्यानंतर 21 मधला जो युनिट प्लेस आहे, आता इथे हा 1 आहे ना, 1चा स्क्वेअर किती आहे? 1चा स्क्वेअर 1च आहे. सो या सर्कलमध्ये आपण राईट करायचा 1चा स्क्वेअर 1. आता इथे मिडल पार्टमध्ये काय करायचं आहे, इथे जेवढे केवढे डिजिट्स दिसत आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो 2 मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय 2 किती होणार? 2 1 जार 2 अँड 2 2 जार 4. सो इथे मिडल पार्टमध्ये आपण राईट करणार 4. आणि आता इथे या फर्स्ट पार्टमध्ये काय करणार, हा जो 2 आहे त्याचा स्क्वेअर राईट करायचा. 2चा स्क्वेअर किती आहे 4. सो राईट केला. काय झाला स्क्वेअर 21चा 441. चला राईट करूयात 441 प्लस. आता इथे 20चा स्क्वेअर तुम्हाला लर्नच असेल, पण जर लर्न नसेल तर काय करायचं आहे, जेव्हा आपल्याला 10 20 30 40 50 60 अशा नंबर्स येतात स्क्वेअरसाठी, तेव्हा आपण काय करतो, 20मध्ये हा जो 0 आहे तो 1 0 आहे की नाही, त्याच्याऐवजी इथे 2 झिरोज राईट करायचे. आणि हा 2 आहे ना इथे, तर या 2चा स्क्वेअर किती 4. राईट करा 4. झाला 20चा स्क्वेअर 400. आता चला ॲडिशन करा. 441 प्लस 400 किती येणार 841. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू 841. पण आता इथे आपल्याला ACचा स्क्वेअर राईट करायचा आहे का? ही जी साईड दिलेली आहे AC, याचा स्क्वेअर राईट करायचा नाही आहे, आपल्याला या साईडची लेंथ राईट करायची आहे. म्हटल्यावर ACचा स्क्वेअर 841 आहे. मग आपल्याला AC फाइंड आउट करायचा आहे, म्हणजेच स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे. कसे राईट करणार मग? 841चा स्क्वेअर रूट काय आहे? स्क्वेअर रूट आहे, येस व्हेरी गुड, 29. सो AC काय झाला 29 झाला. आता आपल्याकडे सगळ्या साईड्सची लेंथ आहे. AB आहे 20, BC आहे 21 आणि AC आहे 29. यावरून आपण या ट्रायंगल ABCचा पेरिमीटर खूप इझिली फाइंड आउट करू शकतो. पेरिमीटर, ट्रायंगलचा पेरिमीटर म्हणजे काय? सगळ्या साईड्सची ॲडिशन. चला तर मग इथे राईट करूयात. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू लेंथ ऑफ AB प्लस लेंथ ऑफ BC प्लस लेंथ ऑफ AC. ABची लेंथ किती आहे 20, BCची लेंथ आहे 21 आणि ACची लेंथ आपण फाइंड आउट केलेली आहे 29. चला सम फाइंड आउट करा यांचे. सम येते 70. आता इथे आपल्याला युनिट कोणते आहे ते दिलेलेच नाही आहे, म्हणून इथे आपण राईट करूयात 70 युनिट्स आणि फायनल आन्सर राईट करूयात. हेन्स द लेंथ ऑफ हायपोटेनियस AC इज 29 युनिट्स अँड द पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC इज 70 युनिट्स. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 10. इफ द एज ऑफ अ क्यूब इज 8 सेंटीमीटर्स लॉंग, फाइंड इट्स टोटल सरफेस एरिया. क्यूबचा टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आठवतोय का तुम्हाला? आपण अभ्यासलेला आहे ना. येस व्हेरी गुड. टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज इक्वल टू 6 इंटू L स्क्वेअर और साइड स्क्वेअर. आठवतोय तुम्हाला? व्हेरी गुड. 6 मल्टिप्लाइड बाय साइड स्क्वेअर. सो 6 मल्टिप्लाइड बाय काय आहे साइड 8 सेंटीमीटर्स. सो 8चा स्क्वेअर. 6 मल्टिप्लाइड बाय काय आहे 8चा स्क्वेअर 64. 64 मल्टिप्लाइड बाय 6 384. सो 384. आता इथे युनिट कोणते राईट करणार? आपण काय फाइंड आउट करतोय? टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब. जेव्हा कधी आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा असतो तेव्हा आपण आन्सरमध्ये काय राईट करणार? स्क्वेअर. आणि त्यानंतर इथे सेंटीमीटर आहे ना, सो सेंटीमीटर. जर मीटर असतं तर स्क्वेअर मीटर. इथे काय आहे सेंटीमीटर, सो स्क्वेअर सेंटीमीटर्स. चला फायनल आन्सर राईट करा. द टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब इज 384 स्क्वेअर सेंटीमीटर्स. लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11. फॅक्टराइज. तर इथे आपल्याला फॅक्टराइज करायचं आहे. चला क्वेश्चन रीड करूयात. 365 y raised to 4 z raised to 3 minus 146 y raised to 2 z raised to 4. कशा प्रकारे फॅक्टराइज करतो आठवतं ना तुम्हाला? या टाईपचा क्वेश्चन आपण प्रॅक्टिस सेट 52 मध्ये सॉल्व्ह केलेला आहे.
खूप इझी आहे. आता इथे नंबर्स आपण व्यवस्थित पाहायचे आहेत. इथे काय दिलेलं आहे 365. मग जेव्हा होल नंबर्स असतो तेव्हा त्याचे फॅक्टरायझेशन आपण कसे करत असतो त्या प्रकारेच आपल्याला करायचं आहे त्याचं फॅक्टरायझेशन. पण आता इथे काय दिलेलं आहे y⁴. y⁴ म्हणजे काय, y किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय स्वतःबरोबर 4 टाइम्स. त्यानंतर z⁻3 म्हणजे z किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय तर 3 टाइम्स मल्टिप्लाय होतोय. चला तर मग आता इथे आपण 365चे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. कशा प्रकारे करतो आठवतंय ना, हे पहा. अशा प्रकारे इथे 365 राईट करतो. आता फर्स्ट प्राईम नंबर कोणता आहे 2. 2 ने आपण 365ला डिवाइड करू शकतो का, तर नाही. 3 ने करू शकतो का, डिजिट सम करून पहा. डिजिट सम करून पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे की 3 ने सुद्धा करू शकत नाही. मग 5 ने करू शकतो का, तर हो करू शकतो, कारण इथे युनिट प्लेसवर 5 आहे. युनिट प्लेसवर 5 किंवा 0 असल्यावर आपण त्या नंबरला 5 ने डिवाइड करू शकतो. चला तर मग 5 ने डिवाइड करूयात. 5 7 जार 35. मग 36 मधून 35 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो. मग इथे 1 5 15 होणार. 5 3 जार 15. आता 73ला कोणत्या प्राईम नंबरने डिवाइड करणार आपण, कोणत्याच प्राईम नंबरने डिवाइड करू शकत नाही, कारण 73 हा स्वतःच एक प्राईम नंबर आहे. सो 73ला 73नेच डिवाइड करणार. सो इथे 365चे प्राईम फॅक्टर्स कोणते झाले, तर 5 मल्टिप्लाइड बाय 73. चला मग इथे राईट करून घेऊयात आपण. 365च्या जागेवर 5 मल्टिप्लाइड बाय 73. आता वायचे फॅक्टर्स कोणते येणार, तर y 4 टाइम्स मल्टिप्लाय होणार. सो y मल्टिप्लाइड बाय y मल्टिप्लाइड बाय y मल्टिप्लाइड बाय y. आता इथे व्यवस्थित काउंट करून तुम्ही राईट करायचं आहे. एकदाही कमी राईट करायचं नाही y, किंवा जास्त राईट करायचं नाही, नाहीतर तुमचे आन्सर इथे चुकू शकते. आता z 3 टाइम्स मल्टिप्लाय होतोय की नाही, सो इथे आपण z 3 टाइम्स मल्टिप्लाय राईट करूया. z 3 टाइम्स आपण आता इथे मल्टिप्लाय केलेला आहे. नेक्स्ट पहा 146 y⁻², z⁻4. आता 146चे प्राईम फॅक्टर्स सगळ्यात आधी आपल्याला फाइंड आउट करावे लागतील. चला तर मग 146चे प्राईम फॅक्टर्स राईट करूयात. आता इथे 146च्या युनिट प्लेसवर आहे 6 म्हटल्यावर आपण 2 ने याला इझिली डिवाइड करू शकतो. सो 2 7 जार 14 अँड 2 3 जार 6. आता इथे 73 हा स्वतःच एक प्राईम नंबर आहे. सो याला दुसऱ्या कोणत्याच प्राईम नंबरने डिवाइड करता येणार नाहीये, म्हणून 73 1 जार 73. सो 146चे प्राईम फॅक्टर्स कोणते आहेत, तर 2 मल्टिप्लाइड बाय 73. राईट करूया तिथे आपण. सगळ्यात आधी हे जे सबट्रॅक्शनचं साईन आहे ते न विसरता इथे देऊन घ्यायचं आणि 2 मल्टिप्लाइड बाय 73. आता y⁻² म्हणजे y 2 टाइम्स मल्टिप्लाय होतोय. आता z⁻4 म्हणजे z किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय 4 टाइम्स. सो z 4 टाइम्स इथे आपल्याला मल्टिप्लिकेशनमध्ये राईट करायचा आहे. झालं, 4 टाइम्स झाले. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे, या दोन्ही टर्म्समध्ये कॉमन काय आहे ते शोधायचं आहे. तर हे पहा, इथे 73 आहे, इथे 73 आहे, म्हणजे 73 कॉमन आहे, बरोबर. सर्कल करून घेऊयात. आणि हा कॉमन आहे दोन्ही टर्म्समधला, म्हणून त्याला आपण इकडे अशा प्रकारे बाहेर राईट करूयात. कॉमन आहे तो दोन्हीमध्ये म्हणून. आता इथे 2 टाइम्स y आहे, इथे 4 टाइम्स आहे. मग इथला 2 टाइम आणि इथला 2 टाइम तो कॉमन आहे की नाही. मग हे जे कॉमन y आहेत त्यांना आपण बाहेर राईट करूयात इथे. सो 73 मल्टिप्लाइड बाय y मल्टिप्लाइड बाय y. आता आणखी काय कॉमन आहे दोन्ही टर्म्समध्ये, तर हे पहा, इथे 3 टाइम्स z आहे, इथे सुद्धा 3 टाइम्स z आहेत. इथे 4 टाइम्स आहे पण 3z तर आहेत ना. मग इथले 3z आणि इथले 3z आपण इकडे राईट करूयात कॉमनमध्ये. सो 3z. आता जे नॉन कॉमन फॅक्टर्स आहेत इथले ते आपण ब्रॅकेटमध्ये राईट करूयात. जे कॉमन आहेत ते ब्रॅकेटच्या बाहेर आणि जे नॉन कॉमन आहेत ते ब्रॅकेटच्या आतमध्ये. सो नॉन कॉमन काय आहेत, तर हा 5 आहे, त्यानंतर मल्टिप्लाइड बाय y मल्टिप्लाइड बाय y. आणखी काय आहे का, नाही. सो 5 मल्टिप्लाइड बाय y मल्टिप्लाइड बाय y. आता हे सबट्रॅक्शनचे साईन ॲज इट इज देऊन घ्या. आता इथे नॉन कॉमन काय आहे, तर हा 2 आहे आणि हा z आहे. सो 2 मल्टिप्लाइड बाय z, ब्रॅकेट क्लोज. आता याला कशा प्रकारे आपण राईट करणार, सो 73 ॲज इट इज राईट करून घेणार. y किती टाइम्स आहे मल्टिप्लाय झालेला, 2 टाइम्स ना, मग यालाच आपण y⁻² असे राईट करू शकतो. z किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय 3 टाइम्स. सो
याला आपण z⁻³ असे राईट करू शकतो. आता ब्रॅकेटमध्ये कसे राईट करणार, 5 आणि y किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय, 2 टाइम्स. सो 5y⁻², त्यानंतर सबट्रॅक्शनचं साईन ॲज इट इज आणि 2 मल्टिप्लाइड बाय z म्हणजेच 2z. सो इथे ब्रॅकेट क्लोज करायचं आहे. हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला आता 11 क्वेश्चन्स इथे आपले कंप्लीट झालेले आहेत. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स 3 दिलेले आहेत. चला तेही सॉल्व्ह करून घेऊयात. चला तर मग फर्स्ट क्वेश्चन काय विचारलेलं आहे पाहू. इफ द ॲव्हरेज ऑफ द नंबर्स 33, 34, 35, x, 37, 38, 39 इज 36, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x. आता इथे या सगळ्या नंबर्सचा ॲव्हरेज दिलेला आहे 36 आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. स्टॅटिस्टिक्स या चॅप्टरमध्ये आपण अभ्यासलेले आहे की कशा प्रकारे आपल्याला ॲव्हरेज फाइंड आउट करता येतो दिलेल्या नंबर्सपैकी. पण या क्वेश्चनमध्ये ऑलरेडी ॲव्हरेज दिलेला आहे आणि नंबर्सपैकी एक नंबरला त्यांनी एक्स मानलेला आहे आणि त्या एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. मग कशा प्रकारे आपण फाइंड आउट करणार, तर आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे ॲव्हरेज फाइंड आउट करण्याचा, तोच आपण इथे राईट करायचा आहे. ॲव्हरेज इज इक्वल टू काय करायचं आहे, हे जे सगळे नंबर्स दिलेले आहेत त्यांची ॲडिशन करायची डिवायडेड बाय किती नंबर्स आहेत हे पहा, 1 2 3 4 5 6 7 7 नंबर्स आहेत. अशा प्रकारे आपण राईट करणार. आता ॲव्हरेज 36 त्यांनी दिलेला आहे. सो 36 इज इक्वल टू हे जे नंबर्स आहेत त्यांची ॲडिशन करा. हे पहा ॲडिशन केल्यानंतर 216 येत आहे. मग 216 प्लस एक्स डिवायडेड बाय 7. आता हा जो 7 आहे तो इथे डिव्हिजनमध्ये आहे. याला आपल्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवावं लागणार आहे कारण आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, हो ना. चला तर मग इकडे पाठवून देऊयात. सो इथे जर डिव्हिजनमध्ये आहे तो इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला गेल्यावर मल्टिप्लिकेशनमध्ये चेंज होणार. सो 36 मल्टिप्लाइड बाय 7 इज इक्वल टू, आता इथे रिमेनिंग काय आहे, 216 प्लस एक्स. आता 36 मल्टिप्लाइड बाय 7 किती होते, 252 राईट करून घेऊयात इज इक्वल टू 216 प्लस एक्स. आता या एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ना आपल्याला. मग एकट्या एक्सला इथे ठेवूयात आपण इक्वल टूच्या राईट हँड साईडला आणि 216ला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. आता इथे हा जर प्लसमध्ये आहे तर तो इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला जाते वेळी कशामध्ये चेंज होणार, मायनसमध्ये. सो 252 मधून 3 सबट्रॅक्ट करायचे आपल्याला इज इक्वल टू एक्स. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळते 36. सो इथे एक्सची काय व्हॅल्यू झाली, 36. सो करेक्ट ऑप्शन काय आहे, ऑप्शन नंबर 4 36. चला सेकंड क्वेश्चन पाहूयात. द डिफरन्स ऑफ द स्क्वेअर्स 61 स्क्वेअर मायनस 51 स्क्वेअर इज इक्वल टू डॅश. इथे खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत. आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार, आपण फॉर्म्युला अभ्यासलेला आहे. क्वेश्चन नंबर 6 मध्येच मी तुम्हाला इंट्रोड्यूस केला होता. हे पहा हा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनसाठी आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. आता तुम्ही म्हणाल हा तर मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला आहे, हा कसा यूज करणार. पण लक्ष द्या ना, इथे जरी आपण मल्टिप्लिकेशन करत आहोत तर त्याचे प्रोडक्ट काय आलेलं आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आणि इथे क्वेश्चनमध्ये काय आहे, सेम आहे ना, 61 स्क्वेअर मायनस 51 स्क्वेअर. 61च्या जागी ए घ्यायचा आहे आणि 51च्या जागी बी घ्यायचा आहे. हे पहा इथे मध्ये इक्वल टूचे साईन आहे, आलं ना लक्षात. मग हा सेम फॉर्म्युला आपण यूज करून या टाईपचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करू शकतो. चला फॉर्म्युला आपण पुन्हा इथे उलटा करून राईट करूयात. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, ए प्लस बी मल्टिप्लाइड बाय ए मायनस बी. आता इथे एच्या जागी आहे 61, बीच्या जागी आहे 51. प्रॅक्टिस सेट 53 मध्ये या टाईपचे क्वेश्चन्स आहेत. जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही प्रॅक्टिस सेट 53 पुन्हा एकदा पाहू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो कशा प्रकारे इथे आपण राईट करणार, याला एच्या जागी काय आहे 61, बीच्या जागी आहे 51. सो एच्या जागी राईट केले 61, बीच्या जागी राईट केले 51. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये 61 मायनस 51. 61 प्लस 51 किती होतात, 112. आता इथे सबट्रॅक्शन करा, किती येणार, 61 मायनस 51 10 येणार. सो इथे आता कोणतंच साईन नाही आहे ना दोन्ही ब्रॅकेट्सच्या मध्ये, तर कोणतं साईन राईट करणार आपण, मल्टिप्लिकेशनचे. सो 112 मल्टिप्लाइड बाय 10 किती येणार आन्सर,
10, 100, 1000ने मल्टिप्लिकेशन करणे खूप इझी असते. फक्त 10 राईट करून द्यायचा असतो नंबरच्या पुढे. सो 112च्या पुढे 10 राईट करणार. किती आन्सर आले? 1120. सो ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन. Number 3, if 2600 rupees are divided between Sameer and Smita in the proportion 8:5, the share of each is dash and dash respectively. इथे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी करेक्ट ऑप्शनला आपल्याला टिक करायचं आहे. क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे की 2600 रुपीज समीर आणि स्मितामध्ये 8:5 या प्रपोर्शनमध्ये डिवाइड करायचे आहेत. मग प्रत्येकी किती रुपीज येतील? आता काही वेळा काय होतं की खूप कमी टाईम शिल्लक राहतो आणि तुमचा पेपर तुम्हाला सबमिट करायचा असतो. मग अशा वेळी सॉल्व करण्यासाठी वेळ नसतो. मग तुम्ही आन्सर फार कमी वेळेमध्ये गेस करू शकता. आता इथे ऑप्शन्स दिलेले आहेत, या ऑप्शन्सवरून तुम्ही आन्सर गेस करू शकता. आता इथे 1500 आणि 1100 असं दिलेलं आहे. मग या दोघांचं सम किती येतं? 2600 येतं का? तर हो. मग या क्वेश्चनचे हे आन्सर असू शकतं. आता सेकंड ऑप्शन पहा, 1300 आणि 900 या दोघांचं सम करून पहा, यांचं 2600 येतं का? तर नाही येत, म्हणजे हे ऑप्शन नसणार. थर्ड ऑप्शनसुद्धा नसणार, कारण यांचं सम 2600 येत नाही. आता फोर्थ ऑप्शन पहा, 1600 आणि 1000 या दोघांचं सम 2600 येत आहे. सो एकतर 1 नंबरचं ऑप्शन करेक्ट असणार किंवा 4 नंबरचं ऑप्शन करेक्ट असणार. पण जर तुमच्याकडे सॉल्व करायला वेळ असेल तर तुम्ही हे अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्वच करायचे आहेत, असे तुक्के मारायचे नाही आहेत. हे पहा, आता इथे यांचं प्रपोर्शन दिलेलं आहे. रेशिओ आणि प्रपोर्शन कसं फाइंड आउट करायचं ते आपण अभ्यासलेलं आहे. 8 पार्ट्स समीरचे आहेत तर 5 पार्ट्स स्मिताचे आहेत. बरोबर, हे प्रपोर्शन दिले, म्हणजे यांच्यामध्ये जे डिवाइड होणार आहे त्याला आपण जर 8x आणि 5x असं घेतलं तर आपण आन्सर इझिली फाइंड आउट करू शकतो, हो ना. सो लेट समीर हॅज 8x अँड स्मिता हॅज 5x रुपीज. आता 8x प्लस 5x केलं तर आपल्याला काय येणार आहे? 2600 येणार आहे. बरोबर, चला तर मग करूयात आपण. सो 8x प्लस 5x इज इक्वल टू 2600. 8x प्लस 5x किती होतात? 13x. 13x इज इक्वल टू 2600. आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. 13 आणि x या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशनचा रिलेशन आहे. सो काय करूयात आपण? एक्सला एकट्याला इकडे ठेवूयात लेफ्ट हँड साईडला इक्वल टूच्या आणि 13ला इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. पण राईट हँड साईडला जाते वेळी इथे मल्टिप्लिकेशनमध्ये असल्यामुळे इकडे गेल्यावर तो 2600ला डिवाइड होईल. सो x इज इक्वल टू 2600 डिवायडेड बाय 13. 13ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला काय आन्सर मिळते? 13 1 जार 13, 13 2 जार 26 आणि 13 0 जार 0, 13 0 जार 0, 200. सो x इज इक्वल टू किती आले? 200. आता एक्सची व्हॅल्यू तर आपल्याला मिळाली. या व्हॅल्यूवरून आपण समीरला किती मिळतील आणि स्मिताला किती मिळतील हे इझिली फाइंड आउट करू शकतो, कारण इथे आपण घेतलेलं आहे ना समीरचं किती आहे शेअर? 8x. सो चला फाइंड आउट करूयात. शेअर ऑफ समीर इज इक्वल टू 8x इज इक्वल टू 8 मल्टिप्लाइड बाय एक्सची व्हॅल्यू आहे 200. 200ला 8ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 1600. सो हे पहा, ऑप्शन नंबर 4 मध्ये 1600 आहे. सो इथेच तुम्ही ऑप्शन नंबर 4 टिक करू शकता. तुम्ही पुढे सुद्धा सॉल्व करू शकता की स्मिताचा शेअर सुद्धा तुम्ही फाइंड आउट करू शकता. हे पहा, स्मिताचा शेअर काय आहे? 5x. सो 5 मल्टिप्लाइड बाय 200 केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 1000. पाहिलं, ऑप्शन नंबर 4 हे आपले करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चनचे. अशा प्रकारे इथे आपला मिसेसेलिनियस प्रॉब्लेम सेट 2 कंप्लीट झालेला आहे आणि 7th स्टँडर्डचा सगळा सिलेबस सुद्धा आपल्या इथे कंप्लीट झालेला आहे. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. If you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.